शुभांगी शिंदेला तिची आत्महत्या करून तिनं त्याच 13 दिवस झाले तर एक 4 आरोपी अटक आहेत, एक 5वा आरोपी अद्यापही अटक नाही झालेला नाही। तो भाजपचा एक पदाधिकारी आहे, धारोळ तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे। प्रशासन त्याला दखल व्यवस्थित घेत नाही, एक पक्षाचा असल्यामुळे त्याला पोलीस बांधून सुद्धा आमचे व्यवस्थित मार्गी प्रश्न लावत नाहीत। आज 13 दिवस जाऊन बी ती एक आरोपी अटक नाही आणि त्या आरोपीपासून आमच्याही जीवाला धोका आहे। सर कुठेतरी पोलिसांनी दबाव आहे असं वाटतं तुम्हाला? पोलिसावर 100% असं मला खात्रीपूर्वक सांगतो की त्या भाजप पक्षाचा असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे। काय मागणी आहे सर? एक आमची एक त्या आरोपी लवकरात लवकर अटक करावा त्याला आणि यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे माझी। शुभांगी शिंदे ही 5 तारखेला ह्या महिलेचा मृत्यू झाला आणि तो संशयितरित्या झालेला आहे, हुंडाबळी तो आहे असं तिच्याही कुटुंबियांचं म्हणणं आहे। आणि म्हणून आम्ही सर्व सजग अंबाजोगाईकर या अंबाजोगाईच्या सर्व या गावामधले जे सर्व वेगवेगळे गट आहेत, जे संस्था आहेत, जे सजग आहेत, जे संवेदनशील आहेत अशा समस्येच्या संदर्भामध्ये ते आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमची हीच मागणी आहे की ह्यांना कठोर शासन झालं पाहिजे। 4 आरोपी पकडलेले आहेत, 5वा आरोपी पकडलेला नाही आहे की जो की राजकीय दृष्ट्या अत्यंत सबळ आहे असं सांगितलं जाते, तर त्यालाही ताबडतोब पकडावं। त्याचबरोबर पंचनामा हा व्यवस्थित झालेला नाही असाही त्यांचा आरोप आहे, तोही व्यवस्थितपणे व्हावा आणि या आरोपांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे एक आमचं मागणं आहे। दुसरं मागणं आमचं असं आहे की केवळ आता एक इन्सिडेंट झाला म्हणून आम्ही सगळे जरी जमलो असलो तरी पुढे एकूण भविष्यामध्ये हुंडाबळी जाऊ नये या दृष्टीने जनजागरण झालं पाहिजे। त्या दृष्टीने म्हणजे लग्नामध्ये होणारा जो खर्च आहे तो खर्च सीमित कसं होईल अशा प्रकारचा कायदा शासनाने केला पाहिजे। गावामध्ये हुंडाबंदीचं गाव जाहीर झालं पाहिजे आणि मुलामुलींमध्ये सुद्धा म्हणजे प्रकर्षाने मला असं वाटतं की तरुण मुलांमध्ये या संदर्भामध्ये जनजागृती ही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढची भूमिका काय असेल? आम्ही सर्वजणी ज्या आहोत आणि आमचे सर्व जे बांधू आहेत वेगवेगळ्या संघटनेचे, आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्हाला जमेल त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये तरुणांशी बोलून जे सगळे वेगवेगळ्या जाती समूहातील जे प्रमुख लोक आहेत यांच्याशी बोलून आम्ही कोणत्याच जातीमध्ये हुंडा घेतला जाणार नाही याविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधू आणि मुळामध्येच हा हुंडा जो माणुसकीला काळीमा लावणारा असा हा आहे, हा कसा समाप्त होईल आणि प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला सन्मानानं कसं जगता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।